ज्यांनी माझा कालचा ब्लॉग पाहिला असणार ना त्यांना माहीत असणार की मी सध्या कुठे आहे, आणि ज्यांना नाही माहीत असणार ना त्यांना सांगून देऊ की मनमाडला. आणि इथे यायचं कारण असं ना की मला 3 पीस सूट शिवायचा होता. तसं पाहिलं तर सूट तर मला पुण्यात पण शिवून भेटला असता, बट इथे यायचं रिझन असं ना की मी एकटा नव्हतो शिवणारा, दादा पण शिवणार होता आणि त्याचे मित्र पण होते. म्हटलं सगळे सोबत राहू तर थोडा पैसे पण कमी होतील, यासाठी मी मनमाडला आलो. आणि आता निघालोय आम्ही सूटच्या शॉपमध्ये जाण्यासाठी. आता बघू यार तिथे जाऊन किती वेळ लागतो. सध्या तर आम्ही ऑलमोस्ट संध्याकाळच्या आसपासच निघालोय, कारण ऊन पण खूप जास्त होता आणि गाडी पण नव्हती घरी. तर दादानी ना मित्राची गाडी आणली, म्हणजे मित्राला कॉल करून गाडी बोलवली सरळ भाषेत. तर आता आम्ही इथं पोहोचलोय. एक दुकानात आम्ही पाहिलं, आम्हाला काही आवडलं नाही. तर आता अजून म्हणजे इथे मार्केट मोठं आहे तर फिरत आहे, जिथे चांगलं वाटणार तिथे पाहू. ही एक शॉप चांगली वाटली म्हणजे ना इथलं काम ओजी आहे थोडं, तर म्हणून म्हटलं इथंच शिवू. आता बघूया मला जो कलर पाहिजे तो भेटते की नाही. सध्या तर मी कसा चमकतोय बघा, कारण यार पुण्यात असताना उन्हात फिरलो नाही तर थोडा तोंड चांगला दिसत आहे. आता तो राहतो की नाही ते नाही माहीत. आता तेच आम्ही कपडे वगैरे टाकून निघालेलो आहे परत बाहेर जाण्यासाठी. तेवढ्यात आठवलं की आम्हाला लागली होती भूक. म्हटलं दादा थांबवून घ्या गाडी, काही ना काही पेटपूजा करून घेऊ. यासाठी आम्ही सगळे थांबलो. एक मित्र होता तो दादाचा, तो गेलाय बहुतेक बाहेर, इथूनच निघाला तो. म्हटलं आपण चौघं जेवून घेऊ, तर त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. आणि स्पॉन्सर करणारा आमचा भाऊ स्वतः आदी भाऊ होता यार. आदी भाऊ असल्यानंतर काही चिंता आहे का? या तुम्ही पण जेवायला. मस्तपैकी जेवण वगैरे करून अजून डिस्कस वगैरे केलं की कपड्यांचं काय करायचं आहे काय नाही. आणि 200च्या स्पीडने निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. आता घरी जाऊन काहीच काम नाही, फ्रेश वगैरे व्हायचं आणि आराम करायचा आहे. चला मग भेटूया तुम्हाला उद्या परत. तेव्हा पुरता ना यार तुमच्या भावाला फॉलो करून घ्या यार, तुम्ही फॉलो नाही करत मला.